ह्या बायकांना लहान लहान गोष्टीत माहेरी निघून जाण्याची आपल्या नवऱ्यांना धमकी द्यायची घाणेरडी सवय असते. आज माझाही माझ्या पत्नीशी, दीपाशी वाद झाला होता. तिने पण मला माहेरी निघून जाण्याची धमकी दिली. इथे कोण असल्या धमक्यांना घाबरत आहे? ज्या लोकांचे लग्न झाले नाही ते काय जगत नाही? बायको दबवेल आणि मी दबल्या जाईन असल्या स्वभावाचा मी बिलकुल नाही. आजचाच प्रसंग पहा न. माझ्या बायकोने मला फळीवरून पोहे काढायला सांगितले. मी स्पष्ट नाही सांगितले. अरे भाऊ, हे काय आपल काम आहे का? आज पोह्याचा डब्बा काढायला सांगितला, उद्या पोहे बनवायला सांगेल. चल चल, मी नाही काढून देणार. माझे हे उत्तर ऐकून दीपा म्हणाली, अहो, माझा हात फळीपर्यंत पोहोचत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणजे माझा पोहोचतो असंच न? कानून के हात लंबे होते है. माझे नाही. माझी वर्तणूक पाहून दीपा मला धमकी देत म्हणाली, मी जेव्हा माहेरी जात राहीन तेव्हा तुम्हाला कळेल. अरे च्या, जायचं तर जा. इथे कोण घाबरतं? बघ भाऊ, मी स्वतंत्र होतो, स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र राहीन. गुलामीची सवय मला लहानपणापासून नाही. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर असे क्रांतिकारी माझे पूर्वीपासूनच आदर्श राहिले आहेत. आणि म्हणते, छे, परमेश्वराच नाव घेऊन मी पलंगावर आडवा पडलो आणि कधी डोळा लागला ते कळालंच नाही. अचानक वाजलेल्या डॉरबेलच्या हे माझे डोळे उघडले. घड्याळाकडे पाहिलं तर पहाटेचे 5 वाजले होते. हे कोंबडे आता आरवायचं सोडून डॉरबेल वाजवायला शिकले की काय? मी चादर माझ्या तोंडावर ताणत म्हणालो, कोण आहे? बाहेरून मोठ्याने आवाज आला, दूध. मी कंटाळून माझ्या चादरीतून बाहेर निघालो आणि दार उघडले. बाहेर दूधवाला दुधाचं कॅन घेऊन उभा होता. मी जरा रागाने म्हणालो, काय रे, सकाळच्या पारी लोकांची झोप मोडायला येतो की दूध द्यायला? दूध म्हणे, दूध. जणू जगाचं आठवं आश्चर्य असल्यासारखे दूधवाला माझ्याकडे पाहत होता. मी म्हणालो, ए बावळटा, असं माझं तोंड काय बघत आहेस? चल आता दूध दे. दूधवाला म्हणाला, साहेब, दूध घेण्यासाठी आतून भांड आणा. झोप अजून माझ्या डोळ्यांवरून गेली नव्हती. मी जांभया देत देत आत स्वयंपाकघरात गेलो आणि भांड घेऊन आलो. दूधवाल्याने त्यात दूध ओतले. मी दुधाने भरलेलं ते भरडे आत स्वयंपाकघरात जाऊन ओट्यावर ठेवले आणि तसाच झोपायला गेलो. सकाळी अचानक मला जाग आली. मला ऑफिसमध्ये आज लवकर जायचं आहे ते लक्षात येताच माझ्या डोळ्यांवरची झोप उडाली. मला भूक देखील पुष्कळ लागली होती. पोटात कावळे कोकायला लागले. समोर टेबलावर पाहिले पण त्याच्यावर चहा किंवा नाश्ता काहीही ठेवलेले नव्हते. अच्छा, लक्षात आले. माझा नाश्ता मलाच बनवायला लागणार होता. चादरीला एका बाजूला फेकून मी तसाच उभा झालो. आज मी नाश्ता बनवणार होतो. ते पण माझ्या आवडीचा. पण स्वयंपाकघरात जाऊन पाहतो तर काय? दुधाच्या भांड्यात एक पाल पडली होती. पण कशी काय? अरे हो, त्यावर झाकण ठेवायचं मी विसरून गेलो होतो. दुधाशिवाय आता चहा कसा बनवणार? सोडा तो चहा. नाश्ता करण्याचा विचार करून मी फ्रीज उघडला आणि त्यात खाण्यापिण्याच्या वस्तू शोधायला लागलो. पण रात्री काय बनवून ठेवल असेल तर त्यात दिसेल न. 2 फळं सापडली. जशी सापडली तशीच पोटात गेली. जठराग्नी शांत झाला. अजून बरेचसे काम बाकी होते. मी अजून अंघोळ केली नव्हती पण हा टॉवेल कुठे आहे? माझे कपडे पण जागेवर नव्हते. रोज तर इथेच टेबलावर ठेवलेले असायचे. मी तातडीने कपाटात टॉवेल आणि माझे कपडे शोधू लागलो. सुमारे अर्ध्या तासानंतर मला टॉवेल सापडला. त्याच्या 15 मिनिटांनंतर कपडे सापडले. म्हणजे ते शोधण्यासाठी मला एकूण 45 मिनिटं लागली होती आणि 90 मिनिटं ते शोधण्यासाठी कपाटातून काढलेल्या वस्तूंना कपाटात परत ठेवण्यासाठी. जाऊ द्या तो विषय. आज घड्याळांचा कठ वेगाने धावत होता. कदाचित नवीन सेल टाकण्याचा तो परिणाम असेल. माझी अजूनही अंघोळ झाली नव्हती. अंघोळीनंतर कपडे पण मलाच धुवायचे होते. नंतर जेवण. अरे हो, ते पण मलाच बनवायचं होतं म्हणजे भांडी-कुंडी पण मलाच घासावी लागणार. जर हे सर्व मी केलं तर ऑफिसला कधी जाणार? ठीक आहे, आज दुपारचं जेवण मी हॉटेलमध्ये करीन. हो, हेच बरोबर आहे. अशाने मला भांडी घासण्यापासून तर सुटका मिळेल. संध्याकाळी घरी आलो की मग मी कपडे धुवीन. पण ते वाळतील कधी? आणि ऑफिसमधून आल्यानंतर जर मी कपडे धुवत बसेन तर रात्रीचं जेवण कोण बनवणार? सोड तो वैताग. रात्रीचं जेवण पण हॉटेलमध्येच करीन. हा विचार येताच मी आनंदित झालो, परंतु दुसऱ्या क्षणीच मनात विचार आला की 2 वेळी हॉटेलमध्ये जेवीन तर हॉटेलचं बिल किती होईल? माझा एका दिवसाचा संपूर्ण पगार तर हॉटेलमध्येच वापरला जाईल. सोड, घरीच काहीतरी बनवून खाईन. पण मग भांडी-कुंडी घासावी लागतील त्याच काय? कपडे धुण्याची डोकेदुखी ही तर अजून तशीच आहे. आणि हो, केरकचरा तर विसरलोच. हे देवा, वाचव रे मला.
असं किंचाळत मी जागा झालो. शेजारी झोपलेली माझी बायको दीपा म्हणाली, काय झालं? का ओरडताय? झोपू द्यान. हाश, माझी बायको माझ्या बाजूलाच झोपली होती. माझी लाडकी माहेरी गेली नव्हती. मी तर अगोदरच म्हणालो होतो की या बायकांना लहान लहान गोष्टीत माहेरी निघून जाण्याची आपल्या नवऱ्यांना धमकी द्याची घाणेरडी सवय असते. बाहेर दारावरून आवाज आला, दूध. दीपा उठतच होती की मी प्रेमाने म्हणालो, प्रिये, तू झोप. आज दूध घ्यायला मी जातो. दीपा म्हणाली, दूध घ्यायला बाहेर जाल तेव्हा जरा सूर्य पण बघा आज कुठल्या दिशेने उगवला आहे ते. दीपाची झोपमोड होणार नाही याची काळजी घेत मी स्वयंपाकघरात भांड घेण्यासाठी गेलो. जेव्हा दार उघडलं तेव्हा दूधवाला माझ्या हातात दुधाच्या 2 पिशव्या ठेवत म्हणाला, साहेब, भांड का घेऊन आलात? मी काही न बोलता चुपचाप दार बंद केलं आणि प्रेमाने पाहू लागलो मला आणि माझ्या ह्या घराला सांभाळून घेणाऱ्या माझ्या वंडर वुमन दीपाला. माझ्या आईच्या देहांतानंतर माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावी स्त्री जर कोणी असेल तर ती मात्र आणि मात्र माझी पत्नी दीपा आहे. तिचे माझ्या प्रतीचे प्रेम आणि काळजीच मला मानसिक शांती देते आणि म्हणूनच तर मी निरनिराळ्या गोष्टी लिहू शकतो. नाहीतर तुम्हीच विचार करा की एखादी कैदाशीण मिळाली असती तर माझं डोकं शांत राहिलं असतं का? मी आज जशा गोष्टी लिहू शकतो तशा गोष्टी लिहू शकलो असतो का? मुळीच नाही. आणि म्हणूनच ह्या वंडर वुमन फॉर यू स्पर्धेचं औचित्य साधून मी गोष्टी स्वरूपाने कौतुक केलं आहे माझ्या आयुष्यातील वंडर वुमन दीपाच.